हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. व्लॉग रात्री 12 वाजता स्टार्ट होतो आहे, कारण रिझनही तेवढं स्पेशल आहे ना. ट्रिप चालली कोकणला. सर्व खूप जास्त एक्सायटेड आहेत. आणि हो, ही माझ्या सिनियरसोबत माझी फर्स्ट ट्रिप आहे आणि त्यांचीही लास्ट ट्रिप आहे. अँड सर्वजण खूप हॅप्पी आणि एक्सायटेड होते. सो फायनली आम्ही ट्रिपला स्टार्ट केलं, गणपती बाप्पाचं नाव घेऊन. लेट्स गो. दुसऱ्या दिवसाची सकाळ कधी झाली हे समजलंच नाही. जेव्हा सूर्य डोक्यावर आला, ऊन खिडकीतून आतमध्ये यायला लागलं, तेव्हा कळालं की अरे हो, सकाळ झाली आहे आणि उठा. आणि रात्रभर यांनी तर झोपू दिलंच नव्हतं, कारण यांनी कंटिन्यू गाणे वाजवले होते. नाचरे मोरापासनं झिंगाट तर एकही असं गाणं नव्हतं की यांनी सोडलं नव्हतं. हे घरून ठरवूनच आले होते की हे झोपणार नाही आणि कुणाला झोपूही देणार नाही. खिडकीच्या बाहेर नजर जाताच कौलारू घरांनी अगदी मन मात्र जिंकून घेतलं होतं. त्यांचे उतरतं छप्पर, चिराच्या भिंती, उंच असे ते माड, अंगण, परस. असं वाटत होतं इथेच बसून हे दृश्य अगदी बघत राहावं. यांनी कोणती एनर्जी ड्रिंक पिली होती हे तर मला समजलंच नव्हतं. हे कंटिन्यू रात्रीपासून डान्स करत होते आणि यांनी लिटरली गणपतीच्या आरतीवरही डान्स केला. यांच्या एंटरटेनमेंटमध्ये कधी हरिहरेश्वर आलं समजलंच नाही. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात बसलेलं, मनाला अगदी प्रसन्न करणारं असं हे हरिहरेश्वरचं मंदिर. जणू काही समुद्रही महादेवाला नतमस्तक होतो, असंच तिथे गेल्यावर वाटतंय. मन अगदी प्रसन्न झालं. मंदिराभोवतीची शांतता जणू काही इतिहासाचे बोल बोलत होती असं वाटत होतं. समुद्रही अगदी शांत. आणि गणपतीपुळेला जायला रात्र कधी झाली समजलं नाही. रात्री अगदी 9-9:30च्या दरम्यान मंदिर अगदी बंद व्हायच्या वेळेस घाईघाईने तिथले दर्शन घेतले. पण दर्शनही अगदी सुंदर झाले. शांत सुंदर दर्शन होऊन नंतर तिथला समुद्र. हो, पण हा समुद्र असं वाटत होता खूप काही सांगतोय. बोलका समुद्र. आवाज येणार, लाटांचा असा आवाज, दिसणारा फेस. भारी होतं सर्व. दुसऱ्या दिवशीची सकाळ मात्र कोकणात आल्यासारखी कोकणातली सकाळ वाटत होती. पक्ष्यांचे सुंदर असे आवाज. मस्त तयारी करून आम्ही समुद्रावरती जायला निघालो. आणि समुद्रावरती अगदी 4 पावलं चालल्यावरती समुद्र डोळ्यांना बघायला भेटला. ज्याच्यासाठी आलो होतो ते अगदी साध्य झालं असं वाटत होतं. थांबलेल्या नौका, डोळ्यांना दिसलेला समुद्र, शंख, शिंपले. काल रात्री स्वप्नात बघितलेली सकाळ ती अशीच काहीशी होती आणि ती आज आम्ही अनुभवत होतो. सो बघायलाही भारी वाटत होतं, अनुभवायलाही अगदी सुंदर होतं. सो झाला आमचा हा प्रवास. आता करायचं होतं आम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटी. सो त्याच्यासाठी सर्वजण रेडी होऊन बोटीत बसून चाललो होतो. टँक आहे त्याला बघून मी तुमच्यासोबत बसणार. पाण्यामध्ये मी स्विम करणार. मला स्विम करता येत असेल तरी पण स्विम करायची नाही. दिलेले सर्व इन्स्ट्रक्शन लक्षपूर्वक ऐकून फॉलोही करत होतो. त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे स्विम करताही आलं तरी स्विम करायचं नाही, स्विम मी करेल. मग माझ्या डोक्यात हा प्रश्न आला, यार स्विमिंग का शिकली असावी. आणि असं वाटत होतं की स्विमिंग करता आली तरच स्कुबा डायव्हिंग करता येईल. बट हा केलेला विचार हा साफ खोटा ठरला. अँड तुम्हाला स्विमिंग न येता, न काही करता तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करता येते, ही माहिती समजल्यावर भरपूर असा आनंद झाला. बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, जेटस्की, बंपर राईड, सर्व ॲक्टिव्हिटी खूप आनंदात पार पडल्या. आणि हो, तिकडनं हे शंख शिंपले मी घेऊन आली बरं का. स्कुबा डायव्हिंगचा हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि भारी होता एक्सपिरियन्स. पहिल्यांदा थोडीशी भीती वाटली, बट बकेट लिस्ट होती सो ती कंप्लीट केली, त्याचा आनंदही झाला. आणि जो हा सनसेट होता ना, इथे माझं मन मात्र हरवून गेलं होतं. इतकं सुंदर सनसेट कसा असू शकतो. लिटरली सर्वजण फोटोशूटमध्ये बिझी होते, बट मी साईडला एका किनाऱ्यावर बसून
सनसेट अगदी एन्जॉय केला, मी टाईम घेतला. रूमला येऊन रात्री असं काहीसं डिनर केलं. डिनरनंतर ज्या आमच्या गर्ल्स गॉसिप स्टार्ट झाल्यात त्या 1-2 तास मात्र संपलाच नाही. करायचा नेक्स्ट डेचं प्लॅनिंग, ड्रेस काय वेअर करायचा अँड ऑल द थिंग्स. गर्ल्स गॉसिप स्टार्ट होत आणि खूप जास्त फन करत होतो आणि एन्जॉय खूप जास्त केला. रात्री 2-2.5 तास ह्या गप्पा चालू असेल. झोपायलाही मात्र भरपूर लेट झालं होतं, तरी अजून दुसऱ्या दिवशी टायमावर उठून रेडी झालो. खूप सुंदर. आणि मला वाटलंच नाही ते खरं तर की मी ज्युनियर आणि हे सर्व माझ्या सिनियर्स आहे. नेक्स्ट डे एकदम कोकणातील जी टिपिकल सकाळ आहे ती झाली आमची. घावन चटणीचा ब्रेकफास्ट करून सकाळी सकाळी मस्त बार्बी डॉलसारख्या रेडी होऊन सर्वजणी आम्ही आयलँडवरती चाललो होतो. एकदम पटाका दिसत होता सर्वजण आणि माझ्या डोक्यात आलं, अरे यार मी तर माझा आउटफिटच दाखवला नाही. बिकॉज आउटफिट पर्सनली मला खूप जास्त आवडला होता. आणि हो, नक्की कमेंट करून सांगा मी कशी दिसते. आणि अगेन बोटमध्ये बसून आम्ही काही 6 स्पॉट्स होते ते बघायला निघालो. फर्स्ट होतं त्याच्यामध्ये डॉल्फिन स्पॉट, अगेन मिनी केरळ होतं, देवबागचा बीच होता, आयलँड होतं जिथे नदी आणि समुद्र मिळतो, ते संगम होतं, खाडी होती. मिनी केरळ हे मला पर्सनली खूप जास्त आवडलं. आणि व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.